नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. शास्त्रांमध्ये गुरुवार हा भगवान विष्णू आणि ग्रहांचा देवता गुरुग्रहाचा दिवस मानला जातो. तसेच आपल्या गुरूंचाही दिवस हा गुरुवार मानला जातो. जसे की श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, श्री गुरुदेव दत्त, श्री शंकर बाबा महाराज असे प्रत्येक गुरुवार कोणत्या ना कोणत्या गुरूंचे मानले जातात. या दिवसाचा शुभ रंग पिवळा मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. असे केल्याने कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय यशस्वीपणे पूर्ण होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच पिवळ्या रंगाचे महत्त्व आणि गुरुवारसाठीच तो का शुभ मानला जातो हे पाहूयात. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. जे लोक धार्मिक कार्य आणि उपासनेवर विश्वास ठेवतात ते गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालतात. यामागे त्यांचा असा विश्वास आहे की पिवळा रंग धारण केल्याने त्यांची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात आणि त्यांना अपेक्षित यश मिळते. पिवळ्या रंगाचे महत्त्व काय? तर भगवान विष्णू हे पितांबरधारी असल्याने विष्णू पुराणात सांगितले आहे. पिवळा रंग त्यांना सर्वात प्रिय आहे. म्हणूनच जे पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करतात आणि पिवळ्या रंगाची फळे आणि मिठाई गुरुवारी देवाला अर्पण करतात त्यांना श्रीहरीसह माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय गुरुवारी पिवळा रंग धारण केल्याने तुमच्या कुंडलीतील गुरूच्या अशुभ दशाचा प्रभाव कमी होतो आणि ग्रह बलवान होतो. गुरुवारी लोकांनी सकाळी लवकर स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. हळद, गूळ आणि हरभरा डाळ मिसळून गव्हाचे पीठ गाईला खायला दिल्यास धनवृद्धी होते, म्हणजेच धनात वाढ होते. तर गुरुवारी काही कामे करायची आहेत. गुरुवारी तुम्हाला शक्य झाल्यास पुढील कामे किंवा काही सेवा करायच्या आहेत, जे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या कुंडलीत बृहस्पतीचे स्थान मजबूत होते. बृहस्पती मजबूत झाल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते आणि कुटुंबात आनंद, शांती आणि प्रेम वाढते. गुरुवारी सकाळी विष्णू सहस्त्रनाम पठण करावे. गुरुवारी ईशान्य कोपऱ्यात गाईचा तुपाचा दिवा लावावा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे सेवन करावे आणि पिवळ्या वस्तूंचे दान केल्यास लाभ होतो. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करून जल अर्पण करावे. गुरुवारी तुळशीला तुपाचा दिवा लावून त्याची पूजा करावी. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये बेसनाचे लाडू अर्पण करावेत. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.